नमस्कार मित्रांनो, हे आमचं मांजर आणि ससा. कोणाच्याच घरामध्ये मांजर ससा असं एकत्र राहत नाही. पण आमची मावडी एवढी हुशार आहे ना, आमच्या सशासंग बघा कसं खेळती. एक 4 दिवस झालेत आमच्या घरात ससा आला आहे. तो पोसनं आमची माव आहे ना एवढी खुश आहे ना, खूप म्हणजे खूप. ती हल्ली एकटी असायची, पण आमचा ससा आल्यामुळे ती आता एकटी अजिबात नाही. ती एवढी खुश होते ना, त्याला बघून खूप खेळते, हसते, त्याला चावा घेते. पण सगळं मजाकमध्ये, सिरियस अजिबात होत नाही. आता बघा, डॉली धर त्याला, डॉली. हे बघा, असली जोड ना यांची, सांगाल तेवढं कमी पडतं त्यांचं. आमची माव त्याला एवढं जीव लावते, मस्तपैकी त्याला वरती चढवायला हेल्प करते, उड्या मारायला शिकवते. ते बघा, ते बघा, हे बघा, हे आहे दोस्ती. याला म्हणते दोस्ती. नाही तर मांजर आणि ससा कुठं असतोय का? हे बघा, हे आमची डॉली आहे. आणि हे आणलं तेव्हा पिल्लू ना एवढं बारीक होतं ना, त्याला चालता पण येत नव्हतं. पण एवढं हुशार आहे, एवढं वळणबाज आहे ना, ते तिथं बसलंय तर हे लगेच इथे येऊन बसणार, ते उठलं तर हे लगेच उठणार. ही असती एक्की. आणि माणसं म्हणतात की दोस्ती अशी दोस्ती तशी, काय नसते बघा मित्रांनो. मन आपण कसं वागतोय कसं नाही आपल्यावरती डिपेंड असतं, आणि आपण समोरच्याला पण वळण कसं लावतं हे आपल्यावरती डिपेंड असतंय. ह्या पिल्लाचं माझं काही नातं नाही, पण हे आमचं एक लावलेलं जीवाने ठेवलेलं विश्वास. सशाची जात एवढी भित्री असते ना. माझ्या घरात 4 दिवस झाले ससा आहे आम्ही आणलेला, पण त्याच्यासोबत एवढी भारी खेळते ना माझी माव. बस यांच्या खुशीमध्येच माझी खुशी आहे. चला बाय बाय मित्रांनो, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड बाय.